नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी फोर्टक्स ब्लाऊजची कटिंग कशी करायची ही खूप सोप्या पद्धतीने सांगितलं आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ब्लाऊजसाठी आपल्याला लागणारं माप आहे पूर्ण उंची 13.5 इंच, छाती 34 इंच, कमरघेर 29 इंच, बाही उंची 5 इंच आणि दंडघेर आहे 6 इंच. तर या मापाचा आपल्याला आज ब्लाऊज कटिंग करायचा आहे. तर खूप सोप्या पद्धतीने मी सांगितलं आहे. व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, तरच तुम्हाला समजेल. आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करायला विसरू नका. चला आपण आता कटिंगला सुरुवात करू. तर हे बघा, हा ब्लाऊज पीस घेतलेला आहे, डबल फोल्ड करून घेतलेला आहे, बंद बाजू आपल्या साईडने करून घेतली आणि आता खालच्या साईडने मी सरळ लाईन मारून घेते, कारण खालच्या साईडने तिरकस असू शकतं, त्यामुळे एक सरळ लाईन मारून घ्यायची. त्यानंतर आपल्याला ब्लाऊजची घडी टाकून घ्यायची असते. त्यानंतर आपण घडी टाकून घेणार आहोत छातीच्या मापानुसार. या पद्धतीने अशी घडी टाकून घ्यायची. घडी टाकायची म्हणजे काय करायचं, छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिंग या हिशोबाने असं फोल्ड करून घ्यायचं, म्हणजे पुढे जो उरलेला भाग आहे त्यात आपल्याला बाही निघते. आणि आता आपण पूर्ण उंची टाकणार आहोत. पूर्ण उंची आहे 13.5 इंचाची. तर त्यामध्ये आपल्याला 1 इंच ॲड करायचं आहे, म्हणजे 14.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची. ब्लाऊजवर टाकताना आपण 14.5 इंचाची टाकली आहे आणि सरळ लाईन मारून घेतली. आणि आता आपल्याला शोल्डर टाकायचं आहे. शोल्डर आहे 5.5 इंचाचं. तर या पद्धतीने मी 5.5 इंचावर मार्किंग करून घेते आणि नंतर गळा टाकून घेते 2.5 इंचाचा. 2.5 इंचाचा गळा टाकल्याच्या नंतर शोल्डरची रुंदी आपल्याला 3 इंचाची मिळून जाते. आणि आपल्याला आता मुंडा खोली घ्यायची आहे 5.5 इंचाची. 5.5 इंचावर मार्किंग करून एक बॉक्स तयार करून घेणार आहे. तर या पद्धतीने मी पट्टीने एक बॉक्स तयार करून घेते. तर असा तुम्हाला जर ब्लाऊजविषयी काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता, मी तुम्हाला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि आता आपल्याला घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग. छातीचा चौथा भाग आहे 8.5 इंच आणि पुढे शिलाई मार्जिन घ्यायची आहे 1.5 इंचावर. तुम्ही 2 इंचावर सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर कमरेच्या साईडने माप टाकायचं. तर कंबर आहे आपली 29 इंच. 29चा चौथा भाग आहे 7.25 इंच. या पद्धतीने मी 7.25वर मार्किंग करून घेतली. पुढे 1 इंच घेतलं पाठीमागच्या टक्ससाठी आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिन घेतली 1.5 इंच. तर अशा पद्धतीने हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे. या पद्धतीने आपले हे पॉईंट जोडून झालेले आहेत. आणि आता आपल्याला गळ्याचं माप टाकून घ्यायचे. गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची. मी घेतलेली आहे 10.5 इंचाची. अशा पद्धतीने गळ्याच्या साईडने एक बॉक्स तयार करून घेतला आणि आता आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर इथे 1.5 इंचाची मार्किंग केलेली आहे आणि अशी सरळ टेप ठेवून मुंड्याचं मध्य काढायचं आहे. या पद्धतीने दाखवल्याप्रमाणे असं मध्य काढून घ्यायचं आणि मग मुंड्याला आकार द्यायचा. या पद्धतीने मी मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे. मुंड्याचा आकार देताना जरा काळजीपूर्वक द्यायचा, शेप व्यवस्थित येईल याची काळजी घ्यायची. आणि हा आपला पाठीचा भाग तयार झालेला आहे. आपण पाठीच्या भागाची संपूर्ण कटिंग करून घेणार आहोत. मैत्रिणींनो, तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आपल्या मैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. तर हे बघा, अशा पद्धतीने जशी आपण मार्किंग केले आहे त्या पद्धतीने आपण हा संपूर्ण पाठीचा भाग कटिंग करून घेतलेला आहे. कटिंग जर परफेक्ट असेल तरच ब्लाऊज आपला फिटिंगला व्यवस्थित बसतं, त्यामुळे कटिंग चुकवायची नाही. कटिंग करताना माप अगदी व्यवस्थित टाकायची. तर हे बघा, हा आपला पाठीचा भाग तयार झालेला आहे. आणि आता आपण समोरचा भाग काढणार आहोत. तर त्यासाठी हा पाठीचा भाग जसाच्या तसा आपण या ब्लाऊज पिसावर ठेवून घेतलेला आहे. पाठीमागच्या भागाला जशी आपण घडी टाकली आहे सेम तशीच घडी टाकलेली आहे इथं आणि त्याच्यावर हा पाठीचा भाग ठेवून घेतलेला आहे. तर हे बघा, एकदम व्यवस्थित आहे का नाही ते चेक करून घ्यायचं. व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि खालच्या बाजूने आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं असतं, म्हणून थोडं वरती सरकून घेतलेलं आहे. तर हे बघा, असं ठेवून घेतलं.
आणि मोजून घ्यायचं 1 इंच आहे की नाही. तर माझं 1 इंच आहे. 1 इंच का घ्यायचं तर आपल्याला प्रेसपट्टीच्या शिलाईमध्ये जातं, म्हणून खालच्या साईडने 1 इंच वाढवून घ्यायचं. आणि नंतर इकडं शिलाई मार्जिनच्या साईडने देखील आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचं असतं समोरच्या भागाला. तर ते कशासाठी, तर आपले टक्स येतात ना समोरच्या बाजूने, त्यामुळे 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं. तर हे बघा, हा पाठीचा भाग मी जसाच्या तसा मार्किंग करून घेतलेला आहे. इथं आपण अगोदर 1.5 इंच वाढवले होते शिलाई मार्जिनसाठी, आणि त्याच्या पुढे आपल्याला टक्ससाठी वाढवून घ्यायचं आहे 1.5 इंच. तर सगळ्यात आधी मी हे मार्किंग करून घेतले आहे गळ्याची आणि मुंड्याच्या साईडने शिलाई मार्जिन, आणि तिथून पुढे इकडं 1.5 इंच घेतलं आहे. तर खालच्या साईडने देखील मी तेवढंच वाढवून घेते. आता हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे. तर दाखवल्याप्रमाणे अशी सरळ रेष मारून घ्यायची, आणि इकडं आपण अगोदरची ही शिलाई मार्जिन होती तिथं देखील आपल्याला एक सरळ लाईन मारून घ्यायची. आता आपल्याला समोरचा गळा टाकून घ्यायचा आहे. तर तुमची जेवढी गळ्याची उंची असेल तेवढी टाकून घ्यायची. तर इथे मी 6 इंचावर मार्किंग केले आहे, आणि गळ्याची रुंदी 2.5 इंचावर खालच्या साईडने देखील घेतलेली आहे. आता मी एक बॉक्स तयार करून घेते, आणि त्यानंतर मी गळ्याला आकार देऊन घेणार आहे. तर आपण आपल्या आवडीनुसार गळ्याला आकार देऊ शकता. तर मी इथं गोलच गळा करणार आहे. तर हे बघा, मी गोल गळ्याचा आकार देऊन घेते. हा आपला समोरचा गळा तयार झाला. आता मुंड्याच्या साईडने देखील आपल्याला लगेच आकार देऊन घ्यायचा. समोरच्या भागाला अर्धा इंच आतमध्ये जाऊन आकार द्यायचा असतो मुंड्याला. तर या पद्धतीने हे बघा, तर हा असा मी मुंड्याच्या साईडचा आकार देऊन घेतलेला आहे. आणि आता आपल्याला खालच्या साईडने प्रेसपट्टीसाठी माप घ्यायचं आहे. खालच्या साईडने असतं 3 इंच आणि दुसऱ्या साईडने असतं 2.5 इंच. पण मी आता टाकताना दोन्ही साईडने 2.5 इंचाचं टाकणार आहे. का तर कारण आकार देण्यासाठी जे नवीन शिकणारे असतात त्यांना लगेच आकार जमत नाही, त्यासाठी मी ही सोपी पद्धत तुम्हाला सांगत आहे. तर हे बघा, 2.5 इंचावर मार्किंग करून सरळ रेष मारून घेतली. अशी ही लाईन मारून झाल्याच्या नंतर गळ्याच्या साईडने परत अर्धा इंच वरती मार्किंग करून घ्यायची. तर अशी, आणि मग दाखवल्याप्रमाणे असा आकार देऊन घ्यायचा, म्हणजे आपला प्रेसपट्टीचा आकार परफेक्ट येतो. तर हे असं या पद्धतीने मी प्रेसपट्टीचा आकार देऊन घेतलेला आहे. तर आपल्याला आतली जी शिलाई मार्जिंग आहे तिथून पुढे माप घ्यायचं आहे आणि त्याचा मध्य काढायचा आहे. तर हे माप आपलं आहे 8.5 इंचाचं. तर त्याचा मध्य येतं 4.25 इंच. 4 इंचावर मार्किंग करून घेतली, आणि मग तिथून वर आपला 2 ते 2.25 इंचावर टक्स टाकून घ्यायचा आहे. पूर्वक बघा टक्स कसे टाकायचे, आणि त्या पॉईंटपासून आपल्याला सरळच घ्यायचं आहे 1.5 इंचावर, गळ्याच्या साईडने 1.5 इंच, आणि त्याच्या विरुद्ध दिशेने देखील 1.5 इंच. या पद्धतीने हे टक्स टाकायचे आहे. मधले पॉईंटपासून सरळच घ्यायचे आहे दोन्ही साईडला, आणि तिथून वरती मोंड्याच्या साईडला घ्यायचं आहे 2 इंच. तर या पद्धतीने हे टक्स टाकून घेतलेले आहेत. मधल्या टक्सपासून दोन्ही साईडला सरळच घ्यायचे असतात. तर अशा पद्धतीने हे टक्स टाकून झालेले आहेत. तर हे बघा, हा झाला आपला समोरचा भाग तयार. मधल्या पॉईंटपासून गळ्याच्या साईडला 1.5 इंच, आणि त्याच्या विरुद्ध दिशेला 1.5 इंच, आणि इथून 2 इंच मुंड्याच्या साईडला. या पद्धतीने हे टक्स टाकून घेतलेले आहेत. आपला जो मधला टक्स असतो तो मेन टक्स असतो. तर तिथं दोन्ही साईडला 1.5 इंचावर मार्किंग करायची दाखवल्याप्रमाणे. तर हा टक्स असा तयार होतो, आणि त्यानंतर हा साईडचा टक्स सरळ घ्यायचा गळ्याच्या बाजूने, आणि हा टक्स जरा तिरका घ्यायचा. या दाखवल्याप्रमाणे तिरका टक्स असतो, आणि हा मोंड्याच्या साईडने. बाकीचे टक्स 1.5 इंचाचेच असतात, फक्त मधला टक्स हा 1.5 इंचाचा असतो. आणि आता आपण हे कटिंग करून घेऊ. गळ्याच्या बाजूने आपण सुरुवात केलेली आहे कटिंग करायला. तर संपूर्ण समोरच्या भागात आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला हा कटिंगचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. खूप सोप्या पद्धतीने मी हे सांगितलेलं आहे 4 टक्स ब्लाऊजची कटिंग.
तुम्हाला जर काही समजलं नसेल, काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये विचारू शकता. लवकरच आपण स्टिचिंगचा व्हिडिओ टाकणार आहोत, तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशा पद्धतीने आपली ही संपूर्ण ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. बाही कटिंगचा व्हिडिओ आपण सेपरेट बनवणार आहोत, कारण हा एकत्र बनवला असता तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता. त्यासाठी मी बाहीचा व्हिडिओ सेपरेट बनवेल. या पद्धतीने आपण समोरच्या भागाचे 2 भाग तयार करून घेणार आहोत. आता जे टक्स पॉईंट काढले आहेत त्यांना छोटे छोटे कट देऊन घेऊ, जेणेकरून दोन्ही भागांना ते पॉईंट दिसून येतील. तर यासाठी हे बघा, या असे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे कात्रीने. तर हे असं. आणि आता आपल्याला खालच्या बाजूला टक्स कसे घ्यायचे, टक्स पॉईंट, तर अशा बोट ठेवायचा आणि मग या पद्धतीने खडूने मार्किंग करून घ्यायचे. परफेक्ट आपल्याला पॉईंट मिळून जातात ते टक्सचे. तर या पद्धतीने हे बघा, असे आपल्याला दोन्ही भागांना हे टक्स पॉईंट मिळालेले आहेत. तर ही झाली आपली 4 टक्स ब्लाऊजची संपूर्ण कटिंग. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.